एआयच्या युगातही शिक्षकांचे अधिष्ठान कायम असल्याचं मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले। अखिल भारतीय मराठा शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी संस्थेच्या संयुक्त चिटणीस वासंती बोर्डे, खजिनदार धैर्यशील वंडेकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष कमलताई व्यवहारे, पुणे विभागीय कार्यकारी समिती अध्यक्ष के.टी. सोनवणे, शालेय समितीचे अध्यक्ष मयुरेश पाटील, संभाजी कापसे, श्रीराम गायकवाड, विजय शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते। या प्रसंगी श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राजश्री या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या विविध शाखेतील शाखा प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। संस्थेच्या चिटणीस प्रमिलाताई गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक करत पाहुण्यांची ओळख करून दिली। सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। गणेश शिंदे म्हणाले, मरगळलेल्या पिढीला नवा आत्मविश्वास, नवी उमेद, नवा विचार देण्याचे कार्य शिक्षक करीत असतो। शिक्षक समाजामध्ये प्रलयही घडवून आणू शकतो, तसेच संयमाने बदलही घडवून आणू शकतो। यासाठी शिक्षकाने काळ व वेळेनुसार बदलले पाहिजे। विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या प्रचंड ऊर्जेला सकारात्मक वळण दिले पाहिजे व कर्तव्याच्या पलीकडे जाऊन देखील विद्यार्थ्यांशी संवाद करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला पाहिजेत, असंही यावेळी बोलताना गणेश शिंदे म्हणाले। शिक्षकांनी विद्यार्थ्यांवरती केलेले आदर्श संस्कार मूल्य म्हणजे त्यांचे पेटंट आहेत। शिक्षक विद्यार्थ्याला जीवन जगण्याचे कौशल्य, दृष्टी देतो, तसेच पुढची पिढी घडवण्याचे कार्य करतो, असं मत यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना उदय जगताप यांनी व्यक्त केलंय। एआय येऊ दे नाहीतर आणखी काही येऊ दे, शिक्षकाचं अधिष्ठान कधीच कमी होणार नाही। प्रभू रामचंद्रांना सुद्धा गुरुकडे जाऊन शिकावं लागलं। ज्यांना गीता सांगितली त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सांदीपनीच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावं लागले। भगवान श्रीकृष्ण म्हटले का, मला ऑलरेडी सगळं माहित आहे, मला गीता सांगायची, मी सर्वज्ञ आहे, माझा कोर्स आटपून टाका, मी चाललो। त्यालाही तिथेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखं शिक्षण घ्यावं लागलं। आणि म्हणून गुरुचं महत्त्व हे कधीही कमी होणार नाही, शिक्षकाचं महत्त्व कधीही कमी होणार नाही। फक्त गरज आहे शिक्षकाला असलेलं अधिष्ठान सातत्यानं टिकून ठेवण्याची। आणि ते अधिष्ठान जर टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला जगात कुणीही चुकलं तरी चालतंय। डॉक्टर चुकला तर फार फरक पडत नाही, एखादा पेशंट मरल परत त्याच्याकडे कोण जायचं नाही। एखादा इंजिनियर चुकला तर त्याला ब्लॅकलिस्टला टाकतील, परत त्याला एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळायचं नाही। पण शिक्षकांना चुकून चालत नाही, कारण अपेक्षा आहे ती शिक्षकांकडनं। मी उदय जगताप, मी हिऱ्या स्कूलचा विद्यार्थी आहे, शाहू कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रमिलाताई गायकवाड आणि अजय पाटील सरांनी मला बोलवलं होतं। आज कार्यक्रम जो होता तो शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार होता। ज्या शिक्षकांनी आम्हाला प्रेरणा दिली, ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, ज्या संस्कारांनी आम्हाला शिक्षकांच्या संस्कारांनी आम्ही घडलो, त्या माध्यमातून जे कर्तृत्व गाजवलं आहे आम्ही, त्या माध्यमातून जे कर्तृत्व केलं त्याची पुनरावृत्ती परत सातत्याने घडावे याच्यासाठी ते कार्यक्रम करत असतात। आज जागतिक लेवलला जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जे माझं नाव गेलं त्याची गुरुदक्षिणा म्हणून मला असं वाटतं की ह्या पद्धतीने मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण ह्या शिक्षकांना मनापासून समर्पित करतो। आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त जो कार्यक्रम घेतला त्याला मनापासून मी शुभेच्छा देतो। अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद पुणे पर्वती 9 या संस्थेची मी जनरल सेक्रेटरी म्हणून जवळजवळ 10 वर्ष कार्यरत आहे। आधी 40 वर्ष माननीय कैलासवासी उत्तमरावजी पाटील यांनी हा संपूर्ण डोलारा उभा केला आणि शिक्षकांच्या प्रती आदर जो आहे व द्विगुणित आणखी करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते। कारण माझ्या इथे बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं की संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय। त्यामुळे त्याचा ध्यास घेऊन फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी संस्था कार्यरत असते। त्यामुळे माझ्या इथला शिक्षक जे मगाशी मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये की बाहेर कुठेही नामांकित कॉलेजमध्ये जाऊन शिकवेल पण बाहेरचा शिक्षक इथे येऊन शिकवू शकणार नाही, इतकी हातोटी या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सर्व शिक्षकांमध्ये याचा संस्थेला रास्त अभिमान आहे।